on behalf of Computer Computer Department Engineering and the Language Lab, jointly we are going to organize a foreign language course in which we have included, because it is a part of curriculum of second year IT and second year mechanical engineering. Not only related to this only, it is also required for the students after the graduation, because most of the time in computer industry what happen, the clients are from foreign countries, and what they demand whatever company who is doing the project of that client, the company should communicate with that client in their own language. So that's why clients always demands user-friendly environment at that side, because ultimately they are paying for all this work. So considering all these aspects, after the graduation that our students face always, here we have decided, our language lab department also have decided, why not there should be a one basic course in our college of a Japanese language, so student can understand and achieve a basic level understanding of Japanese language. So we, the Department of Computer Engineering and the Language Department, have starting this course by doing some chat with our experts, and she accepted our invitation and ready to give the orientation session on this Japanese language course. So today we have with us a Japanese language expert trainer. This is Vaidehi Mule. She has passed N5 level of Japanese language proficiency test, that is JLPT. Now she is going to talk with us regarding what exactly the Japanese language is and how to start the learning of Japanese language. What exactly the advantage of Japanese language in corporate world. Hello madam, I welcome you over here in this platform. Hello sir, thank you so much for inviting me. Okay madam, okay, you can start. Yes. ऍक्च्युली मला थोडंसं ना मी मराठीत बोलू इच्छिते, मुद्दाम खरं तर. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? येतोय. येस. तर आता आय थिंक सरांनी तसं मोस्टली तुम्हाला सुरुवातीला एक छान इंट्रोडक्शन मध्ये सांगितलंच आहे की जॅपनीज लँग्वेज का हवी आहे, है ना. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या स्टुडंटला वाटेल की बाकीचं फॉरेन लँग्वेज सोडून आपण जॅपनीजचाच का विचार करतोय, म्हणजे वाय जॅपनीज, हा बेसिक आणि मेन क्वेश्चन. तुम्ही जर विचार केला की एक जनरल तुम्ही बघत असाल की जपानच्या सध्या भरपूर कंपन्या आपल्याकडे येत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सुपा इंडस्ट्रियल पार्क जे होतंय तिथे जॅपनीज कंपन्या येत आहेत, म्हणजे त्याचं नावच त्यांनी जॅपनीज इंडस्ट्रियल पार्क असं दिलंय ना तिकडे. तर त्यासाठी एक तर सगळ्यात महत्त्वाचं जॅपनीज, आणि या लोकांना स्वतःच्या भाषेबद्दल प्रचंड अभिमान आहे, म्हणजे ते लोक इंग्लिश नाही ॲक्सेप्ट करत. त्यामुळे जॉबसाठी अजून सोपं जावं पुढे जाऊन, त्यासाठी जॅपनीज. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता म्हणजे जॅपनीजच का, परत सेम क्वेश्चन. आणि नॉट नेसेसरी आता असं आहे की जॅपनीज शिकलं म्हणजे तुम्हाला फक्त जपानमध्ये जाऊनच अपॉर्च्युनिटीज आहेत, असं काही नाही आहे. तुम्हाला इथे राहून सुद्धा भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि जपानी लोक का आपल्याकडे, म्हणजे इंजिनियर्सची सध्या सगळ्यात जास्ती गरज आहे, तर ती का बरं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांची कमी होणारी पॉप्युलेशन. तुम्ही जर पाहिलं तर जपानचा बर्थ रेट हा सगळ्यात कमी आहे.
आणि त्यांची पॉप्युलेशन दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. जसा आपला भारत हा पण तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो ना, यंग पॉप्युलेशन आपली सगळ्यात जास्ती आहे, तसं जपानचा आता काही वर्षांनी म्हाताऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातोय की काय, अशी त्यांना भीती आहे. म्हणजे एक तर सगळ्यात पहिली गोष्ट की तिकडचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग खूप जास्ती आहे, त्यामुळे लोक एवढं अफोर्ड नाही करू शकत आहेत की कॉलेजचं शिक्षण प्रत्येकच घेऊ शकेल असं नाही. त्यानंतर तर भागवता भागवता नाकी नऊ येतीये, त्यामुळे मग अजून लोक लग्न करायला तयार होत नाहीयेत तिकडची, त्यामुळे बर्थ रेट कमी आहे. तर त्यासाठी मग ती लोक आता काम करायला लोक तर हवीत ना. म्हणजे एक जपान आपण ओळखतो तो म्हणजे एक टेक्नॉलॉजीसाठी आपण सगळ्यात पहिले जपानला ओळखतो, बरोबर. सगळ्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या ऑलमोस्ट जॅपनीज आहेत. म्हणजे टोयोटा झालं, सोनी, सुझुकी, आपण आतापर्यंत म्हणजे अगदी पहिल्यापासून ही सगळी नावं ऐकत आलेलो आहे. तर त्यांच्याकडे कामासाठी सध्या म्हणजे एक वर्किंग पॉप्युलेशन, यंग पॉप्युलेशन सगळ्यात कमी आहे, त्यामुळे ते त्यासाठी आपल्याकडे बघतात. त्यामुळे ही एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे की तुमचं मेन स्किल की जे तुम्ही आता इंजिनिअरिंग करताय आणि त्याला सपोर्ट जर तुम्ही लँग्वेजचा अभ्यास केला तर तुम्हाला पुढे जॉब अपॉर्च्युनिटीजसाठी किंवा जॉबसाठी खूप सोपं जाईल. दुसरी गोष्ट, सरांनी जो मगाशी उल्लेख केला की JLPT म्हणजे पुढे जाऊन आत्ता आपण काय करतोय की एक साधारण बेसिक कोर्स घेतोय की त्यातून मग तुम्हाला कळेल की जपानी भाषा कशी असते. किंवा आत्ता एकंदर एकदम फॉरेन लँग्वेज म्हटलं की मुलं घाबरून जातात ना की अरे बापरे काय असेल, आणि लँग्वेज म्हटलं की सगळ्यात महत्वाचं काय लोकांना वाटतं किंवा भीती कशाची वाटते, ते ग्रामर नको बा असे सगळेजण म्हणत असतात की नाही. तर जपानी भाषेचा आपल्यासाठी प्लस पॉइंट असा आहे, म्हणजे ज्यांना मराठी येतं किंवा ज्यांना हिंदी येतं तर आपल्यासाठी प्लस पॉइंट असा आहे की जपानी भाषेचं ग्रामर हे अगदी मराठी आणि हिंदी सारखं आहे, त्यामुळे ग्रामर शिकायला अतिशय सोपं जातं. इझिली तुम्ही ते सेंटेन्सेस फॉर्म करू शकता त्याचे. ते झालं. त्यानंतर आता पुढे जाऊन जर तुम्हाला अजून ह्याच्यात इंटरेस्ट वाटला तर JLPT नावाची एक्झाम होते, जी एक्झाम मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर प्लस जपान फाउंडेशन या दोघांच्या कोलॅबोरेशननी ही एक्झाम घेतली जाते. आणि ही परीक्षा एकाच वेळी एकाच दिवशी पूर्ण जगात होते. त्यामुळे पुढे जाऊन तुम्ही कोणत्याही कंपनीत जेव्हा जॉबसाठी जाल तर तुम्हाला मग JLPTचं सर्टिफिकेशन तिथे विचारतात. ते एक स्टँडर्ड सर्टिफिकेशन आहे. आणि मग त्याच्या ज्या लेवल्स आहेत N5, N4, N3, N2 आणि N1 उलट्या आहेत हा लेवल. म्हणजे आधी सुरुवातीला 5, पहिली लेवल N5 म्हणजे 5, 4, 3, 2, 1 असं. म्हणजे सुरुवातीला आपण देणार N5, आपण देणार N4, नंतर आपण देणार N3 आणि नंतर आपण देणार N2 आणि N1. मी फक्त करेक्ट करेल की माझी N2 लेवल झालेली आहे. आणि तुम्ही म्हणाल की आता अरे बापरे एवढ्या लेवल क्लिअर करत जायच्या, मग ते कधी होणार, आमचं इंजिनिअरिंग पण आहे, मग त्याच्याबरोबर हे कसं व्हायचं. तर इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी पहिल्या लेवलपासून सुद्धा जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत. कारण पहिली लेवल ही काही बेसिक नाहीये, कारण पहिल्या लेवलमध्येच आपल्याला तुम्ही जपानमध्ये जाऊन राहू शकता किंवा तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी बेसिक कॉन्व्हर्सेशन करू शकता. इतकं सगळं ग्रामर आपलं पहिल्या लेवलमध्येच कव्हर होत आहे. त्यामुळे तुम्हाला पहिल्या लेवलपासून जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि हेच जर तुम्ही पुढे N4 केलं, N3 केलं तर मग तुम्हाला स्टार्टिंग म्हणजे N3 पर्यंत जर तुम्ही क्वालिफाईड असाल म्हणजे इंजिनिअरिंग प्लस N3 तर तुम्हाला स्टार्टिंग पॅकेजच म्हणजे जबरदस्त 10 ते 12च्या खाली तुम्ही येत नाही. म्हणजे एवढं जबरदस्त त्यांचं पॅकेज आहे त्याच्यामध्ये. तर फक्त काय आता या सगळ्या ह्याच्यामध्ये की मेहनत आपल्याला घ्यावी लागणार आहे ती भाषा शिकायला. आणि मी तुम्हाला सांगते की भाषा शिकणं म्हणजे एक पर्टिक्युलरली आपण जपानी भाषेच्या बद्दल बोलतोय तर मी मगाशीच म्हटलं तसं ग्रामर तर अगदी मराठी सारखं आहे.
म्हणजे काही त्याच्यात वेगळं नाहीये. त्यामुळे ते आपल्याला शिकायला सोपं जातं. पण आता जपानी भाषा ही वन ऑफ द टफेस्ट लँग्वेजेस म्हणून ओळखली जाते. मग आता हे काय नाही का, तर तुम्ही म्हणताय की शिकायला सोपं आहे, परत म्हणताय की आता टफेस्ट लँग्वेज आहे, मग कसं काय? तर टफेस्ट फक्त यासाठी त्याला म्हटलंय कारण जपानी भाषेमध्ये आपल्याला एकाच वेळी 3 वेगवेगळ्या स्क्रिप्ट शिकायच्या आहेत. स्क्रिप्ट म्हणजे काय? जसं आपण मराठी शिकताना आपण अ ब क ड शिकतो, त्यानंतर आपण इंग्लिश शिकताना ABCD शिकतो, तसं आता जपानी भाषा शिकताना आपल्याला 3 वेगवेगळ्या स्क्रिप्ट शिकायच्या आहेत आणि त्या तिन्हीही एकाच वेळी वापरतात. तर त्या स्क्रिप्ट शिकायला फक्त आपल्याला वेळ जातो. म्हणजे काय थोडक्यात की जपानी भाषा शिकण्याची प्रोसेस फक्त थोडी आपल्याला पेशंटली घ्यावी लागेल. म्हणजे याचे तुम्हाला हार्ड अँड फास्ट लगेच आपण चालू केले आणि महिन्याभरात तुम्ही खाड 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 बोलायला लागलाय असं होत नाही. रादर कोणत्याच फॉरेन लँग्वेजचं असं होणार नाही की नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे त्याला तसं एन्व्हायरमेंट पाहिजे. कारण क्लासरूमच्या बाहेर आपल्याला त्या भाषेशी काहीच संबंध नाहीये. तरी आता मोबाईल आहे, इंटरनेट आहे, तुम्ही त्याच्यावर बघू शकताय. पण प्रॅक्टिससाठी त्याचा स्कोप नसल्यामुळे कोणतीही फॉरेन लँग्वेज शिकताना थोडा तुम्हाला त्याला वेळ द्यायला पाहिजे, त्याच्यावर मेहनत घ्यायला पाहिजे. तर ही एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की थोडंसं पेशंटली शिकायची भाषा आहे. की आपल्याला ह्याच्यात 3 वेगवेगळ्या स्क्रिप्ट शिकायच्या आहेत. मग तुमची एक स्क्रिप्ट आली तुम्हाला की मग आपण दुसरी शिकणार, ती स्क्रिप्ट यायला लागली की मग तिसरी स्क्रिप्ट शिकणार आणि ते शिकता शिकता कळून यायला लागतं. म्हणजे कदाचित तुम्हाला आता ते कन्फ्युजिंग वाटेल नाही का, की अरे बापरे हे काय, आता त्या तिन्ही स्क्रिप्ट आणि एकाच वेळी कशा काय वापरायच्या, मग आता आम्हाला कळणार कसं की मी कोणती स्क्रिप्ट कधी वापरू. ठीक आहे, हे सगळं जेव्हा आपण शिकायला लागू ना तर तेव्हा तुम्हाला हळूहळू हळूहळू ते कसं वापरायचं ते कळून जातं. रादर 1-2 लेक्चरमध्येच तुम्हाला ते कळून जाईल की ते कसं असतं ते. तर ही झाली एक साधारण बेसिक जपानी भाषा कशी असते त्याबद्दलची माहिती. त्यानंतर जे आपण मगाशी डिस्कस करत होतो की JLPT म्हणजे जॅपनीज लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. तर ही परीक्षा एकाच वेळी एकाच दिवशी पूर्ण जगात होते आणि भारतामध्ये त्याचे फक्त 6 सेंटर्स आहेत. एक पुण्याला आहे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, बँगलोर आणि कोलकाता. मग आता आपल्याला सगळ्यात जवळचं सेंटर पुणे आहे, तर मग आपल्याला पुण्याला जाऊन ती एक्झाम द्यावी लागते. ते सगळं कोर्स वगैरे चालू झाल्यावर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर ते आपण तेही पुढे चालू करू शकू. तर त्याच्या आधी जो आपण एक बेसिक कोर्स घ्यायचं ठरवलंय की जो तुमचा ऑडिट कोर्स आहे, मॉड्यूल 1 मध्ये आपण काय घेणार. तर मॉड्यूल 1 मध्ये हेच सगळं की एक जनरल तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ जॅपनीज लँग्वेज. मग त्याच्यामध्ये तुम्ही बेसिक सेंटेन्सेस कसे फॉर्म करणार, त्यानंतर जपानी भाषेची स्क्रिप्ट आपण चालू करणार ह्याच्यामध्ये, त्याचं तुम्हाला थोडंसं नॉलेज येईल आणि साधारण एक तुम्ही बेसिक कॉन्व्हर्सेशन करू शकाल, कॉन्फिडेंटली करू शकाल. एवढा सगळा सिलेबस आपण त्या बेसिक आपल्या मॉड्यूल 1 मध्ये कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. मला वाटतं एक साधारण बेसिक इन्फॉर्मेशन मी दिली आहे. तुम्हाला कोणाला काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर तुम्ही फ्रँकली विचारू शकता. ऑनेस्टली स्पीकिंग मॅम, तुम्ही मला सांगू शकता फीज वगैरे किती असते मॉड्यूल 1 ची, लेवल 1 ची? येस, आता आपण सध्या मॉड्यूल 1 ला 1000 फी ठेवलेली आहे. ओके मॅम, बट ही मॉड्यूल 1 मला तर सांगितलं होतं, माझे कलिग्स लोक करतात, सो त्यांनी मला सांगितलं मॉड्यूल 1 इन द सेन्स लेवल 1 असते अँड त्याला फीज जरा हाय सांगितलेली मला त्यांनी, सो दॅट्स वाय मी विचारते तुम्हाला. येस येस, मॉड्यूल 1 जे आहे ना तर त्याच्यात आपण बेसिक हे करतोय आणि तू जे मला म्हणतेस की बेसिक कोर्स, तर तो जो आपल्याला करायला ऑलमोस्ट आपल्याला मिनिमम 6 महिने तरी पाहिजेत आणि रेग्युलर क्लास पाहिजे त्याच्यासाठी की आठवड्यातनं आपला 6 तास तरी क्लास झाला पाहिजे, तेव्हा ती आपण बेसिक लेवल अचीव करू शकतो. आणि मग त्याची मग तू म्हणतेस तसं की त्याची मग 10,000 वगैरे तिथपासून सुरू होते फी, की जी मी JLPT म्हणत होते. ओके ओके ओके, ते की सेकंड टर्म साठी असेल की फर्स्ट लेवल?
सॉरी, तुझा आवाज कट होतो, एकदा परत विचारशील प्लीज. ओके, JLPTचं तुम्ही जे बोलला ते 4th लेवलमध्ये पण असतं का? JLPTचं मी जे सांगत होते ना, तर ते म्हणजे आता आपण जो कोर्स चालू करतोय हा टोटली वेगळा आहे. म्हणजे आपण हा ऑडिट कोर्स घेतोय की जो तुम्हाला युनिव्हर्सिटीनी सांगितलेला आहे, की ज्याच्यामध्ये मॉड्यूल 1 मध्ये साधारण आपण बेसिक एक हे कव्हर करतोय, मग मॉड्यूल 2, मॉड्यूल 3, मग त्याच्यामध्ये ते हळूहळू आपण पुढे जात जाणार, म्हणजे आपली लेवल आपण वाढवत जाणार. आणि JLPTचं जे आहे की जी बेसिक N5 लेवल आहे त्याला मात्र आपल्याला म्हणजे जेवढे आता आपल्या कॉलेजमध्ये मॉड्यूल होतील त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला खूप अभ्यास करावा लागेल. म्हणजे त्याच्यासाठी मग आपल्याला सेपरेट तसं कॉलेजशी बोलून वगैरे आपण ते ठरवू नंतर, पण तो टोटली वेगळा पार्ट आहे मग JLPTचा. ओके 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 मॅम, ठीक आहे, थँक्यू. वेलकम. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? हॅलो मॅम. हॅलो. मॅम, तुम्ही जेवढा आता ऑडिट कोर्स घेता त्याच्या बेसिसवर तुमचं म्हणणं असं की आम्ही N5 लेवल जी आहे ती क्रॅक नाही करू शकणार, म्हणजे तुम्ही तेवढाच लिमिटेड एक ऑडिट कोर्स घेताय, राईट? बरोबर बरोबर. हा किती महिन्याचा असेल साधारणतः? अरे, पहिली गोष्ट, ऑडिट कोर्स हा तुम्हाला युनिव्हर्सिटीने डिझाईन करून दिला आहे ना, म्हणजे ह्याच्या साधारण आपल्या कॉलेजमध्ये एक्झाम्स होणार, ह्याचे मार्क्स तुमचे कॉलेजकडे जाणार. तर ह्यासाठी आपण युनिव्हर्सिटीने जे ठरवून दिलेले मॉड्यूल्स आहेत तर त्याच्यामध्ये आपण एक साधारण बेसिक कव्हर करायचा प्रयत्न करतोय. हॅलो. हा सर. निर्मल सर बोलतोय. हा सर, बोला बोला. आता आपल्या मीटिंग मध्ये जे मुलं आहेत ना मॅम, सर्व ब्रांचेसचे आहेत. बर. Rather speaking with respect to audit course which is assigned by university, exclude that part and just speak in a common platform. We are trying Okay, this okay, sir. level Okay, of sir. Japanese language. Suppose Gaurav is asking about whether we are if we complete our basic level, what you are going to teach us. It directly means that N5 is equal to our basic course. येस सर, येस. आलं लक्षात आलं. माझ्या हे लक्षात नव्हतं आलं की आपल्याकडे सगळ्या ब्रँचची मुलं आली आहेत. आपण आता काय करतोय गौरव, की एक बेसिक कोर्स आपण डिझाईन केलाय की त्याच्यामध्ये आपण एक इंट्रोडक्टरी पार्ट आपण घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जर मग कोणी इंटरेस्टेड असेल तर मग आपण पुढे जाऊन त्यांच्यासाठी N5चं म्हणजे त्याच्याच पुढचा सिलेबस आपण घेणार. पण या आत्ताच्या बेसिक कोर्समध्ये आपण अगदी N5 पर्यंतचा अचीव्ह नाही करू शकणार, कारण मी मगाशीच म्हटलं असं की त्याला तुम्हाला अभ्यासाला मिनिमम 6 महिने लागतील. तर आत्ताचा जो आपण आहे तो जस्ट एक मुलांना एक इंट्रोडक्टरी एक थोडासा एक बेसिक कोर्स ठेवलेला आहे की जो साधारण आपण आता तुमच्या एक्झामचं शेड्यूल त्यानुसार थोडासा आपण फ्लेक्झिबल ठेवलाय की जो साधारण आपण 2 ते 2.5 महिन्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके मॅम, तेच तुम्ही ऑडिट कोर्स आणि काय म्हणतात सर्टिफिकेशन कोर्स एकत्र करून आमचं ते कन्फ्युजन होत होतं. बिकॉज हा करेक्ट. नाही अरे, मलाही ते लक्षात नाही आलं बरं का. ऑडिट कोर्स फक्त कम्प्युटर ब्रांच आणि मेकॅनिकल ब्रांचला नाही का, तर एक साधारण आपण त्या दोघांचा मिळून एक छोटासा सर्टिफिकेशन कोर्स घेतोय. करेक्ट. मग ऑडिट कोर्स आता हा फ्रीच आहे ना? एकदा मला वाटतं सर याबद्दल व्यवस्थित सांगू शकतील. काय म्हटलं गौरव तू? सर, ऑडिट कोर्स हा फ्री आहे ना? ऑडिट कोर्स आता ते जे शिकवणार आहे मॅडम ते फक्त ऑडिट कोर्स पर्यंत शिकवणार आहे. सो ऑडिट कोर्स हा तर लाईक सिलेबसचा असल्यामुळे तो तर फ्रीच असेल ना? ऑडिट कोर्स आपल्याला नाही येतो, IT डिपार्टमेंटला आहे. ओके, मग जर बाकीच्या डिपार्टमेंटला शिकायचं असेल त्यांना फी भरावी लागेल? हो. आणि ही फी सर्वांना भरावी लागेल. ऑडिट कोर्स फक्त आपण आपल्याला एक बेंच मार्क ठेवलाय. ओके, पण मग सर ऑडिट कोर्स आता सिलेबस मध्येच येतोय, सो मग तो त्याची फी घेतोय म्हणून मी विचारतोय. नाही अरे आपल्याला नाही येतो.
ओके, ठीक आहे मॅम. तुम्ही आम्हाला नंतर सर्टिफिकेशन कोर्स बद्दल पूर्ण सांगा, एक इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल द्या, सो आम्ही त्याच्यात एनरोल करायचं की नाही असा विचार करू शकू. थँक्यू. ओके. आणि हे जे ऑडिट कोर्स तुझे म्हणत होता, जरी युनिव्हर्सिटीकडनं असला तरी हे एक्स्ट्रा करिक्युलर ह्याच्यामध्ये येत आहे, त्यामुळे आय थिंक याची फीज म्हणजे सगळ्यांनाच भरायला लागणार आहे. आणि सर्टिफिकेशनच्या बाबतीत मला असं वाटतं थोडेसे एक डिटेल्स सरांशी बोलून मी परत एकदा तुम्हाला कळवेन सगळं. हॅलो, कुणाला काही आहे का प्रश्न, डाऊट आहे का कुणाला? Hello, I'm going to repeat it. Is there any question? You can ask directly to the madam. If you have any query. हॅलो मॅडम, नमस्कार. हॅलो. हा, चित्ते सर बोला. ते आपलं समजा आता जॅपनीज लँग्वेज कोर्स करतोय आपण, तर त्याच्यामध्ये जे TCS कंपनीचा ज्यावेळेस आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरला जातो त्यावेळेस स्टेप 2 पहिल्या 2 स्टेप मध्ये ते लँग्वेजचा ऑप्शन विचारतात. तर मे बी तो बेनिफिट हा मुलांना सिलेक्शन प्रोसेस मध्ये होऊ शकतो. पण अशा काही पद्धतीची काही जर तुमच्याकडे अजून इन्फॉर्मेशन असेल की जॅपनीज लँग्वेज केल्यानंतर कुठल्या कंपन्यांमध्ये कशा पद्धतीने मुलांना फायदा होतो, हा कोर्स सक्सेसफुली आणि मुलांना इंटरेस्ट येण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, जेणेकरून मुलं हा कोर्स करण्याला पॉझिटिव्हली अप्रोच होतील. कारण बरेचसे मुलं जे असतात की त्यांना या गोष्टींचा पुढचा फ्युचर बेनिफिट माहिती नसतो. त्याच्यामुळं मी आता हे प्लेसमेंटचं काम बघत असतो की मुलं त्याला इंटरेस्ट होत नाही. तुमची फी सपोज फॉर एक्झाम्पल XY जर काही अमाऊंट असेल तर ती फी जी आहे तर मुलांना ती कशी जस्टिफाईड होईल त्यांच्या फ्युचर स्कोप मुळे त्या गोष्टी केल्यानंतरच्या. ही जर कारण काही बॉटम लाईन एवढी मुलं असतात की प्रत्येक ब्रांचमधून 1 किंवा 2 की जे सेल्फ मोटिवेशननी पुण्याला किंवा नाशिकला जाऊन ते कोर्स करतात आणि त्यांच्या 2 स्टेप मध्ये अवेलेबल आहे, तर त्यांना कसा फायदा होऊ शकतो हे जर तुम्ही थोडं डिटेल्स मध्ये जर सांगितलं मुलांना तर तो त्यांच्यासाठी फायदेशीर गोष्ट असेल. जेणेकरून स्टाफला सुद्धा आता माहिती झाल्यानंतर पुढील वर्षी जर काही कंडक्ट करत असेल तर आधीच मुलांना त्या गोष्टी सांगितल्यानंतर मुलं ते कोर्स अटेंड करतील. तर त्यामुळे ती त्या पद्धतीचं रिलेटेड काही जर इन्फॉर्मेशन असेल तर प्लीज डिटेल्स मध्ये थोडे सांगा. येस, चालेल सर, नक्कीच. सर, आता जे तुम्ही म्हणत होतात की जॉबसाठी की जे तुम्ही TCSच्या साईटवर पाहिलं की तिथे अप्लाय करताना तुम्हाला जॅपनीजचं किंवा हे विचारतायत लँग्वेजचं ऑप्शन, तर तिथेही सगळीकडे परत JLPT आहेच एक क्रायटेरिया. तर साधारण एक पहिली लेवल जरी असेल तरी तुम्ही तिथे अप्लाय करू शकताय. TCS हा एक प्लॅटफॉर्म झाला फक्त. अजून एक TCS तर मेनली IT इंजिनियर्स इवन 2019 मध्ये म्हणजे एक 2 वर्षापूर्वी TCS जपान बरोबर माझी मीटिंग झाली होती. त्यांना फक्त जॅपनीज येणारे इंजिनियर्स हवे होते. म्हणजे अनफॉर्च्युनेटली TCS जपान म्हणजे 2020च्या मार्चमध्ये येणार होते इकडे इंजिनियर्सचे इंटरव्ह्यू घेण्यासाठी, पण कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे ते सगळं रखडलं, ते अजून खरं झालं नाहीये. तर तो एक प्लॅटफॉर्म झाला TCSचा. दुसरा म्हणजे फुजित्सू. सध्या फुजित्सू ही कंपनी इतक्या लोकांना हायर करतीये, म्हणजे माझ्याच क्लासमधले जवळजवळ 10 ते 12 BS मध्ये जॉईन झालेले आहेत. आणि त्याच्यामध्येही त्यांनी 2 हे केले, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. म्हणजे नॉन टेक्निकल लोकांनाही ते बायलिंग्वल पोझिशनसाठी घेत आहेत, ट्रान्सलेशनसाठी वगैरे. आणि टेक्निकल लोकांची तर त्यांनी वेगळी एक बॅच केलेली आहे. आणि त्याच्यामधनं म्हणजे जर सपोज तुमची पहिलीच लेवल झालेली असेल फक्त, तर पुढच्या लेवलचं ट्रेनिंग कंपनी. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे जसे तुम्हाला नंतर लँग्वेज म्हणजे आता सपोज इथनं तुम्ही पासआउट होऊन डिरेक्टली कामाला तिकडे जॉईन झालात तरी सुद्धा लँग्वेजच्या ह्याच्यावर तुम्हाला इंटेन्सिव्ह मिळतात. तेवढे जेवढी तुमची लँग्वेजची लेवल जास्ती तेवढे तुम्हाला इंटेन्सिव्ह जास्ती मिळतात. आणि जसं तुम्हाला प्रोजेक्ट इमिजिएटली इव्हन तिथे मिळतोय. तर हे 2 सध्या खूप जास्ती हे आहे
इवन आपल्या विखे पाटीलचा अजून एक स्टुडंट आहे की तो एनडीटी ग्लोबल नावाची एक कंपनी आहे, जॅपनीज कंपनी आहे, तिथे तो जॉईन झालाय. त्यानंतर त्यालाही असंच आहे की बेसिक तो इकडनं करून गेला होता आणि तिकडे जाऊन आता कंपनी त्याला पुढच्या लेवलचं ट्रेनिंग देतीये. तर असं बरंच आहे. इवन सुप्यामध्ये आता सध्या हे लोक काही कंपन्या सध्या येत आहेत, अजून चालू नाही झाल्यात, पण तिथे सुद्धा लोक म्हणजे शोधतायत की जॅपनीज येणारे आणि प्लस टेक्निकल नॉलेज इंजिनियर्स त्यांना हवे आहेत की ज्यांना जॅपनीज येतंय. तर त्यासाठी तुम्हाला जॅपनीज लँग्वेज मला असं वाटतं की सगळ्यात जास्ती हेल्पफुल आहे. आणि अजून एक मला सांगायचं खरं की जॅपनीज का आपण मगाशी बोलत होतो, तर त्याच्यात एक मुद्दा असा आहे की मी म्हणलं की जॅपनीज शिकायला थोडासा आपल्याला वेळ लागतोय आणि आता ही करेक्ट वेळ आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग करत आहात म्हणजे तुम्ही शिकताय अजून आणि तुम्ही आता सायमल्टेनियसली जॅपनीज कोणती लँग्वेज करू शकताय. कारण जपानी भाषेकडे अजूनही म्हणजे जॅपनीज लँग्वेज शिकणारे लोक कमी आहेत. तेच तुम्ही जर फ्रेंच जर्मन पाहिलं तर तिकडे खूप लोक शिकतात. कारण कसं आहे, फ्रेंच आणि जर्मन शाळेच्या लेवलपासून आजकाल मुलांना आहे ना शिकायला, त्यामुळे त्या लेवलकडे जाणारी लोक खूप जास्ती आहेत. पण अजूनही जॅपनीजकडे येणारी लोक खूप कमी आहेत. त्यामुळे अजूनही चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. तुमचं इंजिनिअरिंग असेल तर पुढे जाऊन तुम्हाला जॉबला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. मॅम मला अजून एक क्वेश्चन आहे. हो विचार. हो मॅम, एक जापनीज एक सिम्बॉलिक लँग्वेज आहे. सो इथं एक जर आपल्याला लेवल एक्झाम द्यायची, सो एका लेवलचा अभ्यास करण्यासाठी किंवा तिथपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी किती मंथचा काळ पिरियड लागतो? येस, मी जसं म्हटलं की सिम्बॉलिकल लँग्वेज म्हणजे मी जे म्हणत होते की एका वेळी 3 स्क्रिप्ट आपल्याला शिकायच्या आहेत ना, म्हणजे हिरागाना, काताकाना, कांजी. आणि कांजी ही पिक्टोरियल स्क्रिप्ट आहे. म्हणजे थोडक्यात जपानी भाषा ही पिक्टोरियल लँग्वेज आहे. म्हणजे एखादी वस्तू जशी दिसते तसं त्याचं काढलेलं चित्र, त्याला म्हणायचं पिक्टोरियल लँग्वेज. त्यामुळे ती प्रोसेस थोडी स्लो आहे. तर एक लेवल आपल्याला म्हणजे पहिली लेवल कंप्लीट करायला मिनिमम 6 महिन्याचं ड्युरेशन आपल्याला पाहिजे. म्हणजे टोटल तसं पाहिलं तर साधारण एक 150 आवर्सचा कोर्स आपल्याला फक्त पहिली लेवल कंप्लीट करायला हवा. अजून कोणाला विचारायचं आहे का? काही क्वेश्चन विचारायचे आहेत काही? हा मॅडम, मला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आता म्हटले की तुम्ही टीसीएस जापनीज बरोबर तुमचं काय डिस्कशन झालं होतं मार्च मध्ये कॅम्पस आणण्यासाठी. हो हो. तर तुमचं म्हणजे तुम्ही असं कॅम्पस वगैरे अरेंज करत असता का? सर तसं अगदी 100% कारण मागच्या वेळी मला TCS जपान थ्रूच इन्व्हिटेशन आलं होतं बिझनेस मीटिंगसाठी. तर तेव्हा मला तो चान्स मिळाला होता की मीटिंग अटेंड करण्याचा. तर त्यांनी तेव्हा असं झालं होतं की लँग्वेज टीचर्सला इन्व्हाइट केलं होतं की तुमच्याकडचे इंजिनियर्स कोणी असतील तर आम्हाला ते द्या अशा आहे. म्हणजे 100% मी असं नाही सांगू शकत, पण मी माझ्याकडनं प्रयत्न करत असते की कुठून मुलांना जर असं काही कळालं तर मी मुलांना सांगत असते. बरं चालेल, ठीक आहे. Yes, Benris, sir, do you have any question? No, sir. Conclude session. Yes, from student side, I think Sadaf is there, Aditi is there. Okay. Hello, ma'am. Yes. मॅम, मला विचारायचं होतं की आपण N5 पर्यंत जर लेवल सगळ्या कंप्लीट केल्या तर काही स्कॉलरशिप आपल्याला अवेलेबल होऊ शकतात का पुढे? म्हणजे जर तिथे जाऊन एज्युकेशन घ्यायचं असेल पुढचं तर ह्याचा काही फायदा आहे का तिथे?
येस येस नक्कीच आहे. स्कॉलरशिप्स भरपूर आहेत. दरवर्षी साधारण जपान गव्हर्नमेंट त्यांचं यावर्षीचं शेड्यूल म्हणजे कोणत्या कोणत्या स्कॉलरशिप्स आहेत ते पब्लिश करत असतं. तर त्यानुसार तुम्ही तुम्हाला ॲप्रोप्रिएट फील्ड नुसार तुम्ही अप्लाय करू शकताय तिकडे. थँक्यू मॅम. वेलकम. Yes. Is there anyone? Okay, madam. I think this is sufficient. And I want to clarify to all students that the levels of JLPT starts from N5, N4, N3, N2 and N1. Right? It is not starting from N1, N2, N3, N4, N5. It is starting from N5, N4, N3, N2 and N1. Okay. Thank you, madam. I will discuss with the students and probably from Monday, if all the things go in right directions, we will start our session from Monday. Okay, from student side, am I correct? Chinmayi? Yes, sir. Yes, sir. Okay, very good. Thank you. Thank you. Yes. Thank you, madam. Thank you, madam. Thank you, madam. Thank you, sir. Okay, Okay, conclude over here. Good day. Good day. Good day, sir.